जय शिवराय, जय महाराष्ट्र. नवीन यूट्यूबरसाठी माहिती. नवीन यूट्यूब चॅनल चालू करताना तुम्ही एक चूक करू नका, जी प्रत्येकजण चूक करते. नवीन यूट्यूब चॅनल खोलताना आपला जीमेल जे खोलतो ते जुना जीमेल असतो, तो आपण कसा पण बनवलेला असतो जेव्हा मोबाईल घेतो तेव्हा. त्याच्यामुळं यूट्यूब चॅनल सुरू करताना जीमेल मेन महत्त्वाचं म्हणजे जीमेल व्यवस्थित बनवा. जो आपल्या पॅन कार्डवरती डेट आहे, तुमची डेट ऑफ बर्थ, तेच टाकून घ्यायची. आणि परत मग जो नाव आहे तुमचं तिथं, तोच नाव जीमेल बनवताना यूज करायचं तिथं सगळं. म्हणजे तेच नाव टाकायचं, दुसरं नाव कुठलं पण टाकायचं नाही. नसं तुम्ही अर्धच नाव टाकसाल, संपूर्ण नाव नाही भरणार. असं करू नका. तीच मेन मुद्दे. नंतर जीमेल बनवल्यानंतर पुढची प्रोसिजर म्हणजे आपलं यूट्यूबमध्ये जायचं, चॅनल चालू करायचं, तिथं क्लिक करायचं वर आयकॉनवर, आणि तिथं तुमचं जीमेल दिसेल, त्याच जीमेलला लॉग इन करून घ्यायचं. परत तुमच्या चॅनलचं नाव टाकून घ्यायचं व्यवस्थित. तिथं जो नाव ठेवायचं एकदाच बदलता येते आपल्याबरोबर, सारखं नाही. तुम्ही अगोदरच विचार करा कोणतं नाव ठेवायचे, तुम्हाला काय नाव ठेवायचे, तेव्हाच नाव ठेवा व्यवस्थित. परत दुसरी एक चूक, व्हिडिओ कुठल्या पण प्रकारचे टाकायचे नाहीत. जो आपला ओरिजिनल कंटेंट आहे, जो तुमचे व्हिडिओ आहेत तेच टाकायचं. नसतं तुम्ही इच्छावून घेतले, इकडून घेतलं, तिकडून घेतलं, दुसऱ्याचा व्हिडिओ घेतला, असं नाही टाकायचं कुठली पण. आणि दुसरी एक महत्त्वाची चीज, तुम्हाला कोण सांगणार नाही. परत गाणे कुणाचे टाकायचे नाहीत वरती. गाणे जो यूट्यूब फ्री म्युझिक भेटते तिथून गाणे भेटतील तुम्हाला, तिथून गाणे टाकत जावा. इकडून तिकडून गाणे कुठले पण टाकत जाऊ नका. नसं कॉपीराईट येते, मग तुमचं चॅनल धोक्यात येऊ शकतं. काय उपयोग नाही तुमचा या करून. त्याच्यामुळं संपूर्ण माहिती घ्या, तेव्हाच व्हिडिओ टाकत जावा. असे टाकू नका. आपले ओरिजिनल व्हिडिओ टाका. थंबनेल कसं बनवायचं, काय बनवायचं, नवीन मग चॅनल कसं खोलायचं, सगळं व्यवस्थित माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. संपूर्ण माहिती दे दादा, मी तुम्हाला संपूर्ण माहिती देईन. कारण मला पण माहीत नव्हतं. माझं पण पहिलं चॅनल होतं, 2000 सबस्क्राईब होते. त्याच्यावर अशीच चूक केली होती, म्हणून मी नवीन चॅनल खोललेलं आहे. त्याच्यामुळं मला सगळी माहिती घेतली मी सगळी. त्यामुळं तुम्हाला माहिती पाहिजे असेल सविस्तर, तर तुम्ही मला सांगा, आम्हाला माहिती दे. मी संपूर्ण तुम्हाला माहिती देत जाईन. चॅनल कसं चालू करायचं, काय करायचं, कारण मी सगळं बघितलं. त्याच्यामुळं मला माहिती सगळं व्यवस्थित तुम्हाला माहिती देऊ शकतो मी. आणि व्यवस्थित चॅनल ग्रो करायचं असेल तुम्हाला संयम लागतो. तुम्हाला मी ते टिप्स सांगतो, कसं पुढं जायचं, कुठले व्हिडिओ टाकायचे, काय घ्यायचं, वॉच टाईम वाढण्यासाठी काय घ्यायचं, सबस्क्राईब वाढावं ह्यासाठी काय करायचं. जसं की सबस्क्राईब वाढण्यासाठी पहिले शॉर्टवर लक्ष करायचं. जास्त लॉंग व्हिडिओ आठवड्यातून 2-3 बी टाकले तर चांगले चालेल. आपले घरगुती असेल, काय पण असेल, आपलं ओरिजिनल कंटेंट. बरं, शॉर्टवर लक्ष जास्त करायचं, कारण शॉर्टहून कसं आहे सबस्क्राईब जास्त वाटते. आणि यूट्यूब चॅनल चालू केलं, चला आता सगळं झालं आपलं, असं नाही. क्रोम ब्राउझरमध्ये जाऊन 3 स्टेप करायचे असतात आपल्याला. तो महत्त्वाचा टप्पा आहे. तिथूनच तुमची लाईव्ह सुरू होती, तिथूनच तुम्ही लॉंग व्हिडिओ मोठे टाकू शकता. त्याच्यामुळं क्रोम ब्राउझरमध्ये यूट्यूबची महत्त्वाची सेटिंग आहे, ती कुणालाच माहीत नसते चॅनल चालू केल्यानंतर. त्याच्यामुळं संपूर्ण माहिती मी देतो तुम्हाला. संपूर्ण व्हिडिओ बघत जावा माझे, आणि खाली कमेंट करत जावा. व्हिडिओ पाहिजे असेल तर मी व्हिडिओ बनवत जाईन. मी व्हिडिओ बनवणार त्याला कोण बघणार नाही असं नाही. तुम्ही कमेंट करा, व्हिडिओ दादा बनवू. मला सबस्क्राईब करून घ्या. त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर माझे तुम्हाला व्हिडिओ येत जाईल. आणि लाईक करा आणि खाली कमेंट करा नक्की की तू व्हिडिओ बनव दादा. कारण भरपूर यूट्यूबमध्ये अशा सेटिंग आहेत जे आपल्याला माहीत नसते. नवीन यूट्यूबरला आपण इकडून तिकडून बघता व्यवस्थित माहिती देत नाही कोण. मी संपूर्ण माहिती देत जाईन तुम्हाला, संपूर्ण गाईड करत जाईन. त्याच्यामुळं तुम्ही व्यवस्थित मला खाली कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला सगळं यूट्यूब चॅनल चालू करण्यापासून जी व्हिडिओ बनवण्यापासून ते सेटिंगपासून सगळ्या एक सेटिंग संपूर्ण चॅनल मेलचं मी बनवून देईन तुम्हाला. अख्खा व्हिडिओ बनवून त्याच्यावरती तुम्ही बघून सगळं करा. हे नवीन मराठी यूट्यूबरसाठीच आहे माहिती. मराठी यूट्यूबरला एवढं कोण समजावून सांगत नाही, त्याच्यामुळे मी व्हिडिओ बनवतो आहे. असेच व्हिडिओसाठी मला सबस्क्राईब करा निलेश मराठी व्लॉगला. चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.